हे मंदिर कायचं आणि आम्ही कुठं आलो थांबा सांगतो. ब्लॉक शेवटपर्यंत पहा. काय म्हणतो फुटतो आज मामाच्या गावचा होता दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही 4 जण चाललो मंदिरात. टाका घाटात तुम्हाला कंपन्याच पाहिले भेटत. निरा कंपन्या आहे. या कंपनीतला माल म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण जाते. 15 मिनिटाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो मंदिरात. बाहेरून तर वाटत नाही मंदिर असं म्हणून. अंदर आलो, गाडी पार्किंगला लावली, आम्ही सरळ आलो मंदिराच्या गेटवर. हे मंदिर म्हणजे हनुमानजीचं होतं. अंदर आलो, साईडनं चपलीचा स्टँड होतं, तिथं पहिले चप्पल काढून घेतली. साईडनं पाय धुवायला नळ होता, पहिले पाय धुवून घेतले. आणि अजून मंदिर पाहून घ्या, मला नाही वाटत आपल्या अमरावती जिल्ह्यात असं मंदिर असेल म्हणून. आम्ही मंदिरात गेल्याबरोबर तिथं आरती चालू झाली. आम्ही मस्त आरती करून घेतली पहिले. आणि या मंदिराच्या वरती देवाचे पुरे चित्र होते. आरती करून घेतले, त्याच्यानंतर मग हनुमानजीचं मस्त दर्शन करून घेतलं. ह्याच मंदिराच्या साईडनं अजून एक मंदिर होतं. चला म्हटलं जाऊन पाहू ह्या मंदिरात कोणता देव आहे. ह्या मंदिरात तर मला साईबाबाची मूर्ती दिसली. जवळ गेलो, मस्त दर्शन करून घेतले. हे मागचं चांदीचं का कमेंट मध्ये सांगून द्या. मंदिरात लय मोठं गार्डन होतं, तर इकडे तिकडे पहिले फिरून घेतलं. त्यात म्हणजे माझा भाऊ एकटाच बसला दिसला इथं. मी म्हटलं कोण बसला बा, काही नाही म्हणे त्यासारखं फिरून राहिलं. तर म्हणे एवढं मोठा म्हणे गार्डन का, मी बी थकलो म्हणे म्हणून बसलो म्हणे. गार्डन मध्ये 5-10 मिनिट बसलो, नंतर मग घरी जायला निघालो. घरी जायच्या अगोदर तर पहिले चायनीजच्या दुकानावर आलो. इथे एक प्लेट नूडल्स करून घेतले, नंतर गेलो मग घरी. मग 2 दिवसाच्या नंतर आता इथून जायचं होतं दुसरे गाव. तुम्हाला वाटत असेल यानं तिन्ही ब्लॉग मध्ये एकच शर्ट घातलं होतं. आता ते कसं ते तिन्ही ब्लॉग माझे कुठं फिरायला जातच होते. बरं ते जाऊ दे. आता इथून जायचं होतं मला मोठे मावशीच्या घरी. बॅग उचलले, सरळ निघालो आम्ही गावले जायला. आम्हाला घ्यायला दादा आला होता. तर इथून आम्ही घरी न जाता कुठं कायले गेलो हे आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. त्यासाठी तुम्हाला फक्त फॉलो करायला लागेल. फटाफट फॉलो करून टाका, तेव्हा तुम्हाला पुढचा ब्लॉग पाहायला भेटेल.